हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज म्हटलं ना तुम्हाला की प्रत्येक वेळेस आम्ही घरी आलो की कुठं ना कुठं जायचा प्लॅन असतो. दिवाळीच्या ह्या 8 दिवस सुट्ट्यात आम्ही भरपूर एन्जॉय केला आहेत. प्रत्येक दिवशी कुठे ना कुठं फिरणं झालं आहे आमचं. तर आजचा आमचा प्लॅन आहे की आम्हाला बाबीरला जायचं आहे. माझे सासरे, त्यानंतर माझ्या एक नणंदबाई, जाऊबाई आणि त्यानंतर शाहू दिदू असं जण आहे. असे सगळेजण मिळून आम्ही जाणार आहोत. तर किती नाही म्हटलं तर आम्हाला आवरायला बराच उशीर झाला होता आज. आणि आज ऊन पण एवढं कडक पडलेलं होतं ना की बस. आता 200-250 किलोमीटर जायचं आहे, त्यामुळं म्हटलं होतं सकाळीच निघायला पाहिजे, पण आम्हाला काही पॉसिबल झालं नाही. त्यामुळं मग आता आम्ही निघलो आहे. आता जवळजवळ वाजलेत 11 आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली आहे. तर बघूयात आजच्या प्रवासात काय काय होतं आहे, देवाचं दर्शन कसं होतं आहे तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि तुमच्यामधून कोण कोण बाबीरला जाऊन आलं आहे ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता आम्ही देवाजवळ पोहोचलोय. इथं प्रसाद वगैरे घेतो, नारळ घेतो आणि त्यानंतर दर्शनाला निघतो. आणि दादा कुठं निघलं तर नाही पाणी त्याला लगेच निघत बंद पडलं नाही. हा बस ना दिसतंय पण पाणी. हापसा 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 ना घोडाचे बाळा. हा काय झाले काय तुला बाप्पा करून जा ना, जा तिकडं. आणा का बाप्पा करायला, जा ना बाप्पा आहे तिकडं. जा 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 जा. हा हा थोडा लाव थोडा. हे मंदिर खालच्या साईडला असल्यामुळं आणि ओपन असल्यामुळं भरपूर वारं येतंय. आम्ही घरून आरत्या करून आणल्या होत्या, त्या इथं पेटवतोय, पण त्या पेटत नाही आहे किंवा मग पेटल्या तरी पण लगेच विझून जात आहेत वाऱ्यामुळं. इथं एक आरती ठेवायची आणि त्यानंतर बाकीच्या मेन मंदिरामध्ये न्यायच्या आहे आणि त्याच्यासाठीच आमचं स्ट्रगल चालू आहे. पण आज ना अजिबात गर्दी नाही या मंदिरामध्ये. मेन म्हणजे आता उद्यापासून गर्दी चालू होणार आहे. उद्या मेन दिवाळी आणि त्यानंतर पाडव्याची भरपूर सारी गर्दी असते. उद्यापासून इथं यात्रा पण आहे. यात्रेची सगळी तयारी झालेली, म्हणजे पाळणे वगैरे जे असतात, जत्रा भरायचे दुकानं वगैरे सगळे लागलेले आहेत. आता उद्यापासून चालू होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशीच आम्ही आलेलो आहे. आणि हा आपला आता गावाकडचा म्हणा किंवा देवाचा म्हणा शेवटचा ब्लॉग असणार आहे. तर इथं आरत्या वगैरे पेटून घेतल्या, इथं दर्शन घेतो आणि त्यानंतर मग आम्ही मेन मंदिरात जातो. आणि हे समोर दिसतंय ना ते आहे मेन बाबीर देवाचं मंदिर. मी मागच्या वेळेस आले होते तेव्हा काही नवीन मंदिर झालेलं नव्हतं, जुनं मंदिर होतं 2 वर्षापूर्वी. पण आता छान नवीन मंदिर झालेलं आहे. तर म्हटलं चला ते मंदिर पण बघून येऊयात. मागच्या वर्षी माझ्या सासूबाई आणि सासरे आले होते, तर यावर्षी मी आले. आमचं असं असतं की एक जण तरी घरी थांबत असतं, त्यामुळं मागच्या वर्षी मी थांबले होते आणि यावर्षी माझ्या सासूबाई थांबल्या आहेत. तर चला घेऊयात दर्शन आपण.
देवाचं छान दर्शन झालंय आणि त्यानंतर आम्ही आलोय आता बॅक साईडला. तर इथं 2 महादेवाची मंदिरे, एक जे त्यांनी नवीन बनवलेले आणि एक आहे ते त्यांनी जुनं मंदिर आहे, तिथून काही पिंड हल्ली नाही असं म्हणतात. त्यामुळे मग त्या मंदिरामध्ये पण पिंड आहे तशी आहे. आणि आणखीन एक नवीन मंदिर बनवलेलं आहे, तर पलीकडच्या साईडचं नवीन मंदिर आहे, तिथंच दर्शन वगैरे घेतो आता. आणि त्यानंतर मग लगेच आम्हाला घरी जायचं आणि जाताना चालू आहे प्लॅनिंग की आमच्या कुलदैवत आहे फिरंगाई देवी, तर तिथं पण जायचं आहे दौंडला. तर बघूयात कुठं कुठं जाणं आमचं पॉसिबल होतंय. आधी इथं दर्शन घेतो. काय खायचं? पेढा पेढा खाल्लाय ते. घ्या घ्या. काय आलं? महादेवाच्या मंदिरातून मेन बाबीर मंदिराचा इतका छान व्ह्यू दिसत होता ना, म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूयात. आणि श्राऊ बागा इथं आली ना खूप खुश असते. तसं तर तिला देवाला जायला किंवा देवाच्या पाया पडायला खूप जास्त आवडतं. तर तिने प्रत्येक ठिकाणी छान दर्शन वगैरे घेतलंय. आता इकडचा महादेवाची पिंड मी जी म्हटलं होतं ना तुम्हाला की ती आहे तशीच आहे, तर तिथं दर्शन वगैरे घेतलं. आणि हे आता नवीन झालेलं मंदिर खरंच खूप छान आहे. तर आता इथून डायरेक्ट आम्ही फिरंगाई देवीला पोचतो. गेट लावून घ्या. आई चल. काय इथं अन्नाला पकड ना. धर ना. रुसली ती आता. का म्हणून रुसली? खाली सोडलं मग पायी पायी झाले बरं का. सगळीकडे एकदम शांत आणि निवांत खूप छान दर्शन झाले आमचे. आता फिरंगाई देवीचं दर्शन घेतलं आणि डायरेक्ट आम्हाला घरी जायचं आहे. तर म्हटलं चला थोडेफार फोटो काढले होते पण तुमच्यासोबत शेअर करूया आणि आपला ब्लॉग इथेच एंड करूया. आपण भेटूया उद्याच्या नॉर्मल ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.